तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज मॅडम किती खुश आहेत का ते दूध सांग. त्यांनी आम्हाला ओळखलंय. माय गॉड. हॅलो नमस्कार. तर आज मला दिवसभर सुट्टी तरी मी खूप बोर झाली आहे. आता मी सतीशला बोलते की आपण कुठेतरी फिरायला जाऊया. चला बघूया तो काय बोलतो. अहो ऐकलं का, मला फिरायला जायची खूप इच्छा होते. तुम्ही मला घेऊन जाणार का? तुमची इच्छा पूर्ण करायला मी तुमच्या जिन नाही, नवरा आहे. हा मग पण ठीक नवऱ्याचं आहे, काम असतं, आजच्या बायको दिवशी फिरायला जिन नाही बनतो. ना. चल चला फायनली सतीश रेडी झाल्याने आता आम्ही चाललोय फिरायला. आणि आता मी कुठे जाऊ दे मी तुम्हाला दाखवेन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. एवढी स्टाईल, अरे बापरे. फॉलो मी. तुलाच फॉलो करते मी मागचे 3 वर्ष. चला. बिचाराला माझ्यासाठी तर स्कूटी पुसावी लागली आहे. सो सॅड. लग्न झालेल्या माणसाची दुःखद व्यथा गाईज. आता फिरल्यानंतर सुखद व्यथा. हा मग करावं लागतं लग्न झाल्यावरती हे सगळं. जिधर रस्ता मिलेगा उधर जाना है. आता आम्ही येत होतो ना, मला लाइटिंग दिसल्याला इथं, तिकडे आम्ही थांबलो. आता लेट्स सी आपण कुठे जातोय ते. हे बघ एक बार लेके जाएंगे मैडम, लाइटिंग चलेगी. झटपट पटापट. काहीतरी वस्तू घ्यायची आहे सतीशला. बघूया काय काय भेटतं इथे. फुकटमध्ये कराओके ऐकायला भेटणार आहे इथे. दाखवते तू. अरे पण हे सगळं व्हॉइस ओव्हर. हवाने पेट पूजा करायची आहे. फिरून झाले आता खायची वेळ आहे. हे माझी फेवरेट आहे. मला आवडतं, मी हे खाणार आहे. तू काय खाणार आहेस ते ठरव. एकच घेऊ दोघांमध्ये. माझं कधी नाही भरणार. नको मला चीज नको, नॉर्मल. आमच्या घरी चीज बनतं. अरे म्हणजे बाहेरचं चीज नको. मी ट्रस्ट नाही करू शकत. आपलं फ्राईज होईपर्यंत मस्त गाणं आहे, ऐक. म्हणजे मला ना असं वाटतं की जत्रेत यायची हीच मजा असते ना. मस्त कराओके चालू आहे. आणि आता माहित नाही आम्ही तुम्हाला ऐकू येते की नाही, पण आम्हाला गाणी ऐकून एकदम मस्त वाटतं, एकदम असं विंटेज. ओल्ड सॉंग, सगळे ओल्ड सॉंग्स. आणि आम्हाला ते स्पॉट केला तुम्हाला तर आता ऋतुजा एकदम सुपर हायपर मोटिवेटेड मूड मध्ये आहे. वाईट बीटीएसचे फॅन म्हणजे त्यांनी आम्हाला ओळखलंय. माय गॉड. बायको बघा टेस्ट किती करायला प्रेमळ बायको आहे. नाही ना, ह्याच्यावरती एक्सपेरिमेंट चालू आहे. तेव्हा फॅन्सची फरमाईश आहे शिवानी यशला व्हिडिओ कॉलची. फॅन मोमेंट, फॅन मोमेंट. एकदम मस्त वाटतंय. भाई लोक पहचानने लगे अभी जत्रामध्ये पण. तर आता ऋतू खूप खुश आहे आणि आता नवऱ्याची सेवा चालू झाली आहे. अनबिलिव्हेबल होतं ते. वाटलं नव्हतं की ते लोक आम्हाला म्हणजे कोण ओळखेल, पण शिवानी यशमुळे ओळखायला लागले. खूप चांगला प्राऊड फील होतं. तर मॅडमचं पहिलं खाऊन होत नाही तोपर्यंत हे दुसरा टार्गेट तिने सेट केलं आहे, मसाला पापड. तर हे आता पटापट खाऊन संपलेलं आहे.
पक्कातूर आला होता वाटतं अंगात. मला आता थांब इथे ना. पिझ्झा बघून तर ॲक्च्युली टार्गेट चुकलेला होता. हा टार्गेट होता. मी नंतर बघितला पिझ्झा, नंतर बघितला, आधी बघितलं नव्हतं पिझ्झा. म्हणजे काय बोलतात ते असतं ना, भरपूर पनीर वगैरे ते नको बाबा, बाहेरचं पनीर नको. तर जसं मगाची चीज आमच्याकडे बनतं तसंच पनीर पण आमच्याकडे बनतं. नाही पण ऐका मग मी कापूस खाणार आहे. कापूस कापूस कॉटन कॅन्डी. कापूस नाही माहिती? कापूस नाही मिळला कधी. जरा जोरदार टाळ्या. अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन आणि नाचत गाणं अतिशय सुंदर. तर हे कापसाचं मोटिवेशन इथून आलंय. मला कळालं की ते कापूस भेटतोय, खायचंय. ऑर्डर मी करते आणि मजा घेत हा माणूस खातोय. माझा चेहरा दिसतो का बघ त्याचे. कसा नाही ग. कमेंट करून तुम्हीच सांगा तुम्हाला कुठचं आवडलंय. तर आता इथे लूट मचवणार आहे ही. हे काय आहे? आता हे सगळं घेणार आहे एक 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 बहुतेक. मी सगळं करणार आहे, पैसे तू घेणार. चला आपली पेट पूजा तर झालेली आहे, जाऊया. हे बघा क्यूट असे टॉम अँड जेरी भेटलेले आहेत आम्हाला. मी टॉम आहे आणि हा जेरी आहे. मी हे घेणार आहे आणि तू जेरी घेणार. प्रियंकासाठी घेत होतो. आता वाटतं तोंड बघ कसं. तर फायनली आमचं झालेलं आहे. असंच निघालो होतो पण मोमेंट होता फुल. मेमोरेबल असं म्हणजे सडन सगळं झालंय पण खूप मज्जा आली. तुम्ही हा ब्लॉग बघा, नक्की हो. बघा हा ब्लॉग. बाय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज मॅडम किती खुश आहेत. का ते तूच सांग. असं म्हणजे ना आम्ही काही प्लॅन नव्हता केला, असंच अचानक गेलो होतो बाहेर. सडन बोलतात ना की मला असं खूप कंटाळा आलेला म्हणून आम्ही गेलेलो. आणि त्याच्यात तिकडे जे काही झालेलं आय मीन जे येऊन भेटत वगैरे होते त्यामुळे असं वाटत होतं ना, आणि फोटो वगैरे काढत होते त्याच्यामुळे असं वाटत होतं की म्हणजे असं बोलतात ना की एक तुम्हाला म्हणजे एक वेगळाच literally आनंद big आणि fan moment मोटिवेशन आणि पण होतं ते आमच्यासाठी. खूप की मेमोरेबल हा, असं म्हणजे memorable बोलतात असं day एक होता. असा दिवस लक्षात राहण्यासारखा होता आमचा हा. Seriously यार. कारण म्हणजे- की लिटरली वाईफ विथ main- यशची main शिवानी गोष्ट- यशची फॅन्स आम्हाला पण ओळखतात हा. आणि एकदम म्हणजे असं हे ह्याच्यामध्ये काय कळतंय माहितीये का तुला, की फॅन्सचं त्यांच्यावरती जे प्रेम आहे आणि त्यांच्यामुळे ते आपल्याला ओळखायला लागलेत. आणि कसं असतं एखाद्या ब्लॉगमध्ये एखादा आमचा छोटासा शॉर्ट असतो पण त्याच्यावरनं पण आमचा चेहरा लक्षात ठेवून ते आम्हाला एवढं पटकन असं भेटतात, ओळख दाखवतात, ही आमच्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी. हा. असंच तुम्ही आमच्यावर प्रेम प्रेम करा, करत राहा लाईक आणि करा, शेअर share करा, करा आणि सबस्क्राईब करा. subscribe करा. आणि बाकी पण फॅमिली मेंबर्सला सांगा आमचे सांगा. बाकी व्हिडिओज बघून लाईक शेअर सबस्क्राईब करायला. येस. आणि थँक्यू सो मच आणि फॅन्स. शिवानी यशला पण मी थँक्यू बोलेन. हो कारण खूप की खूप मोठं. कारण की तुमच्यामुळे आम्हाला लोक लोकं ओळखायला लागले. ओळखायला लागलेत. म्हणजे खूप ठिकाणी म्हणजे प्रत्येक ब्लॉगमध्ये ते लोक आम्हाला इन्क्लूड करतात आणि ते एक बोलतात ना की एक छोटा एक्सपोजर देतात ते लोक आम्हाला. त्याच्यामुळे लोक आम्हाला ओळखायला लागले आहेत आणि आम्ही पण स्वतःचं काहीतरी स्टार्ट करू शकतो हे आम्हाला मोटिवेशन मिळायला लागलं आहे याच्यात. थँक्यू यश, थँक्यू शिवानी. थँक्यू शिवानी.